नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडी अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई पोलीस भरती या ठिकाणी अतिसंभाव्य 60 प्रश्न घेतलेले आहेत। हे 60 प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। आणि विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी लागणारे 10,000 प्रश्न संग्रह आणि सोबत एका वर्षाचं लेटेस्ट चालू घडामोडीचं PDF सोबत सराव पेपर आणि नोट्स या ठिकाणी सर्व PDF पाहिजे असेल तर 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 99 रुपये फोन पे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअप करायचे। तुम्हाला सर्व PDF एका मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर लगेच पाठवल्या जातील। त्यामधले सर्व प्रश्न परीक्षेमध्ये पडणारे प्रश्न आहेत, याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे। तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा, दिग्दर्शन हे मराठी मासिक खालीलपैकी कोणी सुरू केले होते? बघा, दिग्दर्शन हे मराठी मासिक खालीलपैकी कोणी सुरू केले होते? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 विद्यार्थी मित्रांनो, बाळशास्त्री जांभेकरांनी बघा दिग्दर्शन हे मराठी मासिक सुरू केलेलं मासिक आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, धर्मविवेचन हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे? धर्मविवेचन हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 विद्यार्थी मित्रांनो, दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी धर्मविवेचन हा लिहिलेला ग्रंथ आहे। प्रश्न क्रमांक 3 बघा, थॉमस पेन यांच्या लेखनाने प्रभावित झालेले समाजसुधारक खालीलपैकी कोण आहेत? थॉमस पेन यांच्या लेखनाने प्रभावित झालेले समाजसुधारक खालीलपैकी कोण आहेत? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील, महात्मा ज्योतिबा फुले हे थॉमस पेन यांच्या लेखनाने प्रभावित झालेले समाजसुधारक आहेत। प्रश्न क्रमांक 4 बघा, महाराष्ट्रामध्ये बघा कोराडी हा औष्णिक विद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये? बघा, कोराडी हा औष्णिक विद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधला हा प्रकल्प आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील, कोराडी हा औष्णिक विद्युत प्रकल्प नागपूर या जिल्ह्यामधला तो प्रकल्प आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, जिल्ह्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचे काम खालीलपैकी कोणाचे असते? बघा, जिल्ह्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचं काम खालीलपैकी कोणाचे काम असते? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 विद्यार्थी मित्रांनो, जिल्ह्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचं काम हे जिल्हाधिकारी यांचं ते काम असते। प्रश्न क्रमांक 6 बघा, प्लॅस्टर ऑफ पॅरिस हे खालीलपैकी कशापासून मिळवतात? बघा, प्लॅस्टर ऑफ पॅरिस हे खालीलपैकी कशापासून मिळवतात? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 विद्यार्थी मित्रांनो, प्लॅस्टर ऑफ पॅरिस हे जिप्सम पासून त्या ठिकाणी मिळवतात। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, कांद्यामध्ये अन्न हे खालीलपैकी कोणत्या स्वरूपामध्ये साठवले? बघा, कांद्यामधले अन्न हे खालीलपैकी कोणत्या स्वरूपामध्ये साठवले जाते? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील, कांद्यामधलं अन्न विद्यार्थी मित्रांनो कर्बोदक हे या स्वरूपामध्ये या ठिकाणी ते साठवले जाते। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, खालीलपैकी कोणता धातू मानवी शरीरामध्ये सर्वात जास्त प्रमाणात या ठिकाणी आढळतो? बघा, खालीलपैकी कोणता धातू मानवी शरीरामध्ये सर्वात अधिक प्रमाणात या ठिकाणी आढळतो? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, कॅल्शियम हा धातू विद्यार्थी मित्रांनो मानवी शरीरामध्ये सर्वाधिक आढळणारा तो या ठिकाणी धातू आहे। प्रश्न क्रमांक 9 बघा, सौर ऊर्जा खालीलपैकी कशामुळे उत्पन्न होते? बघा, सौर ऊर्जा खालीलपैकी कशामुळे उत्पन्न होते? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 विद्यार्थी मित्रांनो, हायड्रोजनचे हेलियममध्ये रूपांतर झाल्यामुळे या ठिकाणी सौर ऊर्जा ही या ठिकाणी उत्पन्न होते। प्रश्न क्रमांक 10 बघा, सर्वात कठीण वस्तू खालीलपैकी कोणती? सर्वात कठीण वस्तू खालीलपैकी कोणती वस्तू आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील, हिरा ही वस्तू विद्यार्थी मित्रांनो सर्वात कठीण वस्तू आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, इन्सॅट उपग्रह मुख्य नियंत्रण सुविधा खालीलपैकी कोणत्या ठिकाणी? इन्सॅट उपग्रह मुख्य नियंत्रण सुविधा खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील, हासन कर्नाटक राज्य या ठिकाणी आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 12 बघा, अरुंधती रॉय यांना खालीलपैकी कोणत्या कादंबरीसाठी बुकर पारितोषिक प्राप्त झाले होते? बघा, अरुंधती रॉय यांना खालीलपैकी कोणत्या कादंबरीसाठी त्यांना मॅन बघा बुकर पारितोषिक त्यांना हे प्राप्त झाले होते? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील, द गॉड ऑफ स्मॉल थिंग्स या कादंबरीसाठी त्यांना बुकर पारितोषिक प्राप्त झाले होते। प्रश्न क्रमांक पुढचा बघा,
खासी ही आदिवासी जमाती खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये प्रामुख्याने आढळते बघा। खासी ही जमाती खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये प्रामुख्याने आढळते। बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील आसाम आणि मेघालय या राज्यामध्ये प्रामुख्याने खासी ही जमाती प्रामुख्याने आढळते। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, खालीलपैकी कोणता एक देश सार्क या संघटनेचा सदस्य देश नाही बघा। खालीलपैकी कोणता एक देश आहे जो सार्क या संघटनेचा सदस्य देश नाही। बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील इंडोनेशिया देश विद्यार्थी मित्रांनो सार्क या संघटनेचा तो सदस्य देश नाही। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सत्यार्थ प्रकाश हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे। सत्यार्थ प्रकाश हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे। बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील स्वामी दयानंद सरस्वती यांनी सत्यार्थ प्रकाश हा ग्रंथ लिहिलेला ग्रंथ आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, खालीलपैकी हुंडा प्रतिबंधक कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षी संमत झाला होता। हुंडा प्रतिबंधक कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षी संमत झालेला तो कायदा आहे। बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक विद्यार्थी 2 राहील सन 1961 मध्ये हुंडा प्रतिबंधक कायदा संमत करण्यात आला होता। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सुबोध रत्नाकर हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे। सुबोध रत्नाकर हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे। बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील सावित्रीबाई फुले यांनी सुबोध रत्नाकर हा ग्रंथ त्यांनी लिहिलेला तो ग्रंथ आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, पश्चिम घाटाच्या पश्चिमेला खालीलपैकी कोणत्या प्रकारचा पाऊस पडतो। पश्चिम घाटाच्या पश्चिमेला खालीलपैकी कोणत्या प्रकारचा पाऊस पडतो। बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 विद्यार्थी मित्रांनो पश्चिम घाटाच्या पश्चिमेला प्रतिरोध या प्रकारचा पाऊस पडतो। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, खालीलपैकी कोणते शहर हे भारताचे मँचेस्टर शहर होय बघा। खालीलपैकी कोणते शहर हे भारताचे मँचेस्टर शहर होय। बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील अहमदाबाद हे शहर विद्यार्थी मित्रांनो भारताचे मँचेस्टर शहर आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या कलमाच्या अंतर्गत समान नागरी कायदा यांची तरतूद करण्यात आली बघा। भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या कलमाच्या अंतर्गत समान नागरी कायदा यांची तरतूद करण्यात आलेली आहे। बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील कलम 44 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, अणुभट्टीमध्ये बघा श्रृंखला अभिक्रिया नियंत्रित करण्यासाठी खालीलपैकी कोणत्या दांड्याचा या ठिकाणी वापर करतात। बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 विद्यार्थी मित्रांनो अणुभट्टीमध्ये बघा श्रृंखला अभिक्रिया नियंत्रित करणारे विद्यार्थी मित्रांनो कॅडमियमच्या दांड्या या ठिकाणी आपल्या ठिकाणी योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, जगामध्ये सर्वात जास्त भूकंपप्रवण क्षेत्र खालीलपैकी कोणत्या देशामध्ये। जगामध्ये सर्वात जास्त भूकंपप्रवण क्षेत्र खालीलपैकी कोणत्या देशामध्ये आहे। बघा जगामध्ये सर्वात जास्त बघा भूकंप प्रवण क्षेत्र म्हणजेच जपान देश या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारतामध्ये हरित क्रांतीला सुरुवात खालीलपैकी केव्हा झाली बघा। भारतामध्ये बघा हरित क्रांतीला सुरुवात खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे। बघा सन 1965 मध्ये भारतामध्ये हरित क्रांतीला सुरुवात ही झालेली आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, SARS हा रोग खालीलपैकी कशावर परिणाम करतो बघा। SARS हा रोग खालीलपैकी कशावर या ठिकाणी तो परिणाम करतो। बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 विद्यार्थी मित्रांनो SARS हा रोग श्वसन क्रिया यांच्यावर तो परिणाम करतो। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, वनस्पतीच्या वाढीसाठी सर्वात महत्त्वाचा घटक खालीलपैकी कोणता असतो। वनस्पतीच्या वाढीसाठी सर्वात महत्त्वाचा घटक खालीलपैकी कोणता घटक असतो। बघा वनस्पतीच्या वाढीसाठी विद्यार्थी मित्रांनो नायट्रोजन हा घटक सर्वात जास्त या ठिकाणी वाढीसाठी तो महत्त्वाचा घटक असतो। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, वातावरणामध्ये तापमानाची वाढ खालीलपैकी कोणत्या वायूमुळे होते बघा। वातावरणामध्ये बघा तापमानाची वाढ खालीलपैकी कोणत्या वायूमुळे होते। बघा वातावरणामध्ये बघा तापमानाची वाढ विद्यार्थी मित्रांनो कार्बन डायऑक्साईड या वायूमुळे वातावरणामध्ये तापमानाची ही वाढ होत असते। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, ॲनिमल फॉर्म या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत। ॲनिमल फॉर्म या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत। बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील जॉर्ज ऑरवेल हे ॲनिमल फॉर्म या पुस्तकाचे लेखक आहेत। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, खालीलपैकी कोणते राज्य हे प्रथम भाषिक तत्वावर अस्तित्वात आलेलं राज्य बघा। खालीलपैकी कोणते राज्य हे भाषिक तत्वावर बघा भाषिक आधार विद्यार्थी मित्रांनो निर्माण झालेल्या ठिकाणी पहिलं राज्य आहे।
बघा भाषिक तत्वावर स्थापन झालेलं भारतामधलं बघा पहिलं राज्य म्हणजेच आंध्र प्रदेश राज्य या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारतामध्ये 20 कलमी कार्यक्रमाची सुरुवात खालीलपैकी कोणी केली? भारतामध्ये 20 कलमी कार्यक्रमाची सुरुवात खालीलपैकी कोणी केली होती? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील, इंदिरा गांधी यांनी भारतामध्ये 20 कलमी कार्यक्रम यांची सुरुवात त्यांनीही केली होती। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, चांदोली हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये? बघा चांदोली हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा चांदोली हे अभयारण्य विद्यार्थी मित्रांनो सांगली या जिल्ह्यामध्ये ते अभयारण्य आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, पानशेत हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये? बघा पानशेत हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील, पानशेत हे धरण विद्यार्थी मित्रांनो पुणे या जिल्ह्यामधलं ते धरण आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भुसावळ हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे? बघा भुसावळ हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे? बघा भुसावळ हे शहर विद्यार्थी मित्रांनो तापी नदीच्या काठावर आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, कोल्हापूर ते सावंतवाडी यांच्या दरम्यान कोणता घाट लागतो? बघा कोल्हापूर ते सावंतवाडी यांच्या दरम्यान खालीलपैकी कोणता घाट लागतो? बघा कोल्हापूर ते सावंतवाडी यांच्या दरम्यान विद्यार्थी मित्रांनो आंबोली हा घाट लागतो। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्रामध्ये बघा खालीलपैकी कोणते ठिकाण हे बोरांसाठी प्रसिद्ध आहे? बघा महाराष्ट्रामध्ये बघा खालीलपैकी कोणते ठिकाण हे बोरांसाठी प्रसिद्ध आहे? बघा बोरांसाठी प्रसिद्ध असलेलं ठिकाण म्हणजेच मेहरून हे ठिकाण विद्यार्थी मित्रांनो बोरांसाठी प्रसिद्ध असलेलं ठिकाण आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, धर्मतर आणि राजापूरची खाडी कोणत्या जिल्ह्यामध्ये? धर्मतर आणि राजापूरची खाडी कोणत्या जिल्ह्यामधल्या खाडी आहेत? बघा तर रायगड या जिल्ह्यामधल्या त्या खाडी आहेत। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, एकलहरे औष्णिक विद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये? बघा एकलहरे हा औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा एकलहरे औष्णिक विद्युत बघा तर नाशिक या जिल्ह्यामधला तो प्रकल्प आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी? महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ यांचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? बघा महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ यांचं मुख्यालय पुणे या ठिकाणी आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या ठिकाणी हत्तीरोग संशोधन केंद्र? महाराष्ट्र राज्यामध्ये खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी हत्तीरोग संशोधन केंद्र आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील, वर्धा या ठिकाणी हत्तीरोग संशोधन केंद्र आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, अलेप्पी हे भारतामधलं बघा प्रमुख बंदर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये? बघा अलेप्पी हे भारतामधलं बघा प्रमुख बंदर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा अलेप्पी हे बंदर भारतामध्ये विद्यार्थी प्रामुख्याने केरळ या राज्यामध्ये बघा ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, नेवेली दगडी कोळसा क्षेत्र खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये? बघा नेवेली दगडी कोळसा क्षेत्र खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 विद्यार्थी मित्रांनो नेवेली दगडी कोळसा क्षेत्र हे तामिळनाडू या राज्यामध्ये आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारतामध्ये सर्वात मोठे गोड्या पाण्याचं सरोवर उलर हे सरोवर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, दाल आणि उलर ही सरोवर विद्यार्थी मित्रांनो जम्मू काश्मीर या राज्यामधली ती सरोवरे आहेत। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारतामधले सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचं सरोवर बघा भारतामधले बघा सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचं सरोवर कोणतं आहे? तर चिल्का हे सरोवर आहे। तर चिल्का सरोवर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा चिल्का हे सरोवर विद्यार्थी मित्रांनो ओडिशा या राज्यामध्ये या ठिकाणी ते सरोवर आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, पश्चिम किनाऱ्यावरचं ओखा हे बंदर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये? ओखा हे बंदर खालीलपैकी कोणत्या राज्यामधलं बंदर आहे? बघा ओखा हे बंदर विद्यार्थी मित्रांनो गुजरात या राज्यामधलं ते बंदर आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, राष्ट्रीय सद्भावना दिवस खालीलपैकी कोणत्या तारखेला असतो? राष्ट्रीय सद्भावना दिवस खालीलपैकी कोणत्या तारखेला असतो? बघा राष्ट्रीय सद्भावना दिवस बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, 20 ऑगस्ट या दिवशी विद्यार्थी मित्रांनो राष्ट्रीय सद्भावना दिवस असतो। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, चोला कल्याण औष्णिक विद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये? चोला हा औष्णिक विद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये? चोला तर ठाणे या जिल्ह्यामध्ये तो प्रकल्प आहे। प्रश्न क्रमांक पुढचा, WHO वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन बघा यांचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये? WHO बघा WHO यांचं मुख्यालय विद्यार्थी मित्रांनो जिनिव्हा या ठिकाणी आहे। प्रश्न क्रमांक पुढचा, 1 GB मध्ये खालीलपैकी किती MB असतात? 1 GB मध्ये खालीलपैकी किती MB असतात?
बघा 1024 MB हे एका GB मध्ये MB असतात. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारतीय संस्कृती कोशाचे संपादक खालीलपैकी कोण आहे? भारतीय संस्कृती कोशाचे संपादक खालीलपैकी कोण आहेत? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील पंडित महादेव शास्त्री जोशी या ठिकाणी आपल्या ठिकाणी योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सॅमसंग ही कंपनी खालीलपैकी कोणत्या देशाची कंपनी? सॅमसंग ही कंपनी खालीलपैकी कोणत्या देशाची कंपनी आहे? बघा सॅमसंग ही कंपनी विद्यार्थी मित्र दक्षिण कोरिया या देशाची ती कंपनी आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारतीय राज्यघटनेच्या कलम 76 मध्ये खालीलपैकी कोणत्या पदाची तरतूद करण्यात आली? बघा भारतीय राज्यघटनेच्या कलम 76 मध्ये कोणत्या पदाची तरतूद करण्यात आलेली आहे? बघा अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया या पदाची या ठिकाणी तरतूद करण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, कर्नाटकामधली बघा कंबाला ही शर्यत खालीलपैकी कोणत्या प्राण्यासंबंधीच्या? कर्नाटक राज्यामधली बघा कंबाला ही शर्यत खालीलपैकी कोणत्या प्राण्यासंबंधीच्या ठिकाणी शर्यत आहे? कंबाला शर्यत बघा म्हैस प्राणी या ठिकाणी आपल्या ठिकाणी योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्र राज्याची मुख्य न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा खालीलपैकी कोणत्या? महाराष्ट्र राज्याची मुख्य न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? बघा महाराष्ट्र राज्याची मुख्य न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा विद्यार्थी मित्रांनो मुंबई या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, कालीसरार हा प्रकल्प कोणत्या नदीवरचा प्रकल्प आहे? कालीसरार हा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या नदीवरचा प्रकल्प आहे? बघा कालीसरार हा प्रकल्प विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी बघा वाघ नदीवरचा तो प्रकल्प आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, आंतरराष्ट्रीय जल दिन खालीलपैकी कोणत्या? बघा आंतरराष्ट्रीय जल दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? आंतरराष्ट्रीय जल दिन बघा 22 मार्च या दिवशी विद्यार्थी मित्रांनो आंतरराष्ट्रीय जल दिन 22 मार्च या दिवशी ठिकाणी तो साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सन 1936 मध्ये फैजपूर येथे भरलेल्या राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्ष खालीलपैकी कोण? सन 1936 मध्ये भरलेल्या फैजपूर येथे भरलेल्या राष्ट्रीय काँग्रेसचे अधिवेशनाचे अध्यक्ष खालीलपैकी कोण होते? बघा ग्रामीण भागामधलं पहिलं अधिवेशन होतं फैजपूर या ठिकाणी भरलं होतं तर पंडित जवाहरलाल नेहरू या अधिवेशनाचे अध्यक्ष राहिले होते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, द टर्ब्युलन्स इयर बघा द टर्ब्युलन्स इयर हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलेलं पुस्तक आहे? तर हे द टर्ब्युलन्स इयर या नावाचं पुस्तक विद्यार्थी मित्रांनो प्रणव मुखर्जी यांचं ते पुस्तक आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सिरोसिस हा रोग खालीलपैकी कोणत्या अहवाला होणारा रोग आहे? सिरोसिस हा रोग खालीलपैकी कोणत्या अहवाला होणारा रोग आहे? तर यकृत या अहवाला होणारा तो रोग आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, एक टाकी एका नळाने 6 तासामध्ये भरते व दुसऱ्या नळाने ती 12 तासामध्ये भरते. जर दोन्ही नळ एकाच वेळी चालू ठेवल्यास तर ती टाकी भरायला खालीलपैकी किती वेळ लागेल? बघा तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्व व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. आणि विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला असेच 10,000 प्रश्नाचं PDF आणि सोबत एका वर्षाचं लेटेस्ट घडामोडीचं PDF सोबत मागील सर्व पेपर नोट्स जर तुम्हाला सर्व या ठिकाणी IMP 18 PDF पाहिजे असेल तर 9922 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 99 रुपये फोनपे किंवा गुगल पे करून व्हॉट्सअप करायचे. तुम्हाला सर्व PDF एका मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर लगेच पाठवले जातील. त्यामधले सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत. याचा फायदा नक्की सर्वांना होणार आहे.